नमस्कार. गेले 9 दिवस आपण अनुभवत असलेल्या भावनांचा आढावा घेतला. तसं बघायला गेलं तर या भावनांचा आलेख क्षणाक्षणाला बदलत असतो. हा आढावा घेत असताना असं जाणवतं की कोणत्याच भावनेचा अतिरेक न होता त्याचा जर समतोल राखला गेला तर आयुष्य समाधानी होऊ शकतं. ज्या क्षणी जी भावना जाणवते तिच्यासह जगणं आणि तो क्षण संपला की त्यात न अडकता पुढच्या क्षणाकडे वळणं म्हणजे समाधान. समाधानी आयुष्य जगायचे हा विचार पण थोडा अवघड, पण प्रत्येक मोमेंट मनापासून जगली, प्रत्येक भावना खरेपणाने अनुभवली, सारखे जजमेंटच्या तराजूत जगणे तोलले नाही तर हे जमेल ना? एक एक क्षण सुट्टा सुट्टा अनुभवला तर समाधान लांब असेल का? चित्ती असू द्यावे समाधान असे म्हणतच आज आपण या उपक्रमाची सांगता करत आहोत. ती तुम्हा रसिकांचे आभार मानूनच. कारण माऊलींच्याच शब्दात वाणीस शोभे कवित्व, वाणीस शोभे कवित्व, कवित्वा खुलवी रसिकत्व, रसिकत्वाचे वाढे महत्त्व, परतत्वाच्या स्पर्शे जैसे. धन्यवाद.